नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आपलं गव्हाचं पाणी भरायचं चालूच आहे. खालचं एक पाडगं जे आहे ते राहिले फक्त, आणि 4:30 वाजत आले. पाडगं तर होईल की नाही सांगता नाही येत, पण उद्या नक्की म्हणजे 1-1.5 तासाचं काम आहे भरायचं, तेवढं तर होऊन जाणार आहे. आणि आज लकीला थोडंसं मोकळं सोडलं आहे. हे बघा इकडनं दाखवते मी. लकी लकी चल इकडे, चाल चल पटकन, चाल चाल इकडे, चाल चाल लवकर, चाल. कसं आलं पाहिजे ना, तुला इकडे बोलवलं, इकडे. आणि गोरा पण मस्त उन्हामध्ये आज पण परत बांधून दिलं होतं त्याला, आणि त्याला परत आता खायला प्यायला पण आणावं लागणार आहे. आणि इकडे ना आपण आपल्या बागेसाठी लागणारे जे आपल्याला अँगल वगैरे बनवायचे होते, आम्ही तुम्हाला सांगत होतो, तर त्याचं जे सामान आहे ते आणून ठेवलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी, इकडनं नाही दाखवते ना, बॅकने दाखवते. तर हे बघा, हे सगळं एवढं सामान जे आहे ते आणून ठेवलेलं आहे. इथे या बारीक पट्ट्या आहे, या मोठ्या, हे सगळं जे आहे ते सामान आपण आणून ठेवलेले. तर हे जे आहे ते आपण कॉप पेपर जे टाकणार, म्हणजे जर टाकायचं असलं त्याच्या हिशोबाने सुद्धा आपण हे बनवलेलं आहे. तर अजून याला आता उभं करायचं आहे, पण आपल्या अजून गहू वगैरे जे आहे ते, लकी इकडे, लकी चल, गहू वगैरे जे आहे ते अजून टाकल्यानंतर ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. का बरं बाहेर गेला होता? चल मध्ये जाय, मध्ये असं आपोआप कसं काय जाऊ म्हणशील. तर व्हिडिओमध्ये दिसतो की नाही धनुष्यबाण दिसतं बघा, असं रंगरंगबी. बसला लगेच, चल उठ, चल इकडे. कान किती मस्त उभे करून दिले बघा, आणि 2 पाय मस्त पुढं. ए कुठं चालला? मी चालले, माझ्या पुढं निघाला लगेच. का रे? कोयता तर चाळी रिकामी झाली तर तिच्यामध्ये लगेच जे वेस्टेज सामान ते आपल्याला लगेच त्याच्यात टाकायला सुरुवात होऊन जाते. तर हे बघा, खालच्या पाडग्याला आता पाणी लावलंच आहे. आणि इकडच्या याचे हे 3 वाफे राहिले, वरच्या याचे अजून लाईट काही गेलेली नाही आहे. आणि इकडचं एवढं, तिथून एवढं वरती भरायचं झालं आहे पूर्ण. दिसतो की नाही आता गहू मस्त. लाकी चल, चल घरी जायचं, चल. तर आज त्यांनी भरलेले पाणी, आणि आज दिवसभर मला तरी एवढं काही काम वगैरे नव्हतं, आणि काही त्यांच्याकडं जाणं येणं आणि घरातलं काम, बाकी एवढं वावरातलं नव्हतं. उद्या बघू काहीतरी काम. उद्या शेवटचं जे पाडगं आहे शक्यतो ते माझ्याकडेच असणार भरायला. तर आपल्याला इकडचं गहू पण आता टाकून घ्यायचं आहे. बघू आता काय होतं काय नाही उद्याचं उद्या.